महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत। उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत। मी प्रसाद काथे। या कार्यक्रमामध्ये आपण मुंबई महानगरपालिकेची लढाई होणार कशी, कोण लढणार आणि कोणत्या मुद्द्यांवर लढणार याचा विचार तर करणारच आहोत। त्याचबरोबर लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत की अस्मितेचे मुद्दे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, रोजगाराचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, पाण्याचे, गटरचे, वॉटरचे आणि त्याचबरोबर एकूणच मुंबईतल्या पायाभूत सुविधांचे मुद्दे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत का। इथे विविध मान्यवर माझ्या सोबत आहेत आणि मतदारांचे प्रतिनिधी म्हणूनही इथे आपल्या या चर्चेत अनेक जण आलेले आहेत। चर्चेला सुरुवात करतोय आणि ज्या पद्धतीने यंदा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुद्दे त्याचबरोबर गुद्दे सुद्धा आहेत आणि विविध प्रकारचे प्रश्न सुद्धा आहेत। मला या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना थेट आणि पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की तुम्हाला मतदान का करायचं। तुम्हाला म्हणजे इथे प्रत्यक्ष थेट आपल्यापर्यंत हा विषय नाही, पण तुमच्या उमेदवाराला मतदान का करायचं, तुमच्याकडे असं काय आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं। असं आहे की गेले 25 वर्ष ज्याची सत्ता होती त्याने काय केलं हे लोकांना माहित आहे आणि आता जे सत्तेवर आम्ही आलो आहोत, रोडचे बघा, सीसी सगळ्यांचे सिमेंट कॉन्क्रीट रोड चालले आहेत। परत महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस यांनी हे जे मेट्रो आणली आहे, या मेट्रोचा उपयोग सगळ्यांना होतोय। रस्ते आहेत, अटल सेतू आहेत, असे बरेचसे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। थोडक्यात काय तर काम केलंय म्हणून मतदान करा हा मुद्दा आहे आणि मला पटकन उत्तर लागेल मनसेकडून याच्या संदर्भात आपलाही अजेंडा काय आणि तुम्ही का मतं मागताय। आम्ही यासाठी मतं मागतो की इथला जो भूमिपुत्र आहे, मराठी आहे, मराठी संस्कृती आहे, मराठी बाणा आहे, मराठी माणूस आहे, याची जी वाताहत चाललेली आहे, विकास तर व्हायलाच पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी विकास करणं त्यांचं कर्तव्यच आहे, पण या विकासाच्या नावावरती इथे जे परप्रांतीय लोंढे इथे येत आहेत आणि आपला मराठी माणूस या मुंबईच्या बाहेर फेकला जातोय, त्याला कुठेतरी इथे थांबवलं पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे आग्रही आहेत। मतदान मराठीच्या मुद्द्यावर मागितलं जात आहे। राष्ट्रवादीची भूमिका काय, यंदा तुम्ही एकटे लढता आहात एक प्रकारे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपल्याला कल्पना असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेमध्ये जी नागरी सुविधा असेल आणि जी कामं असेल ती अतिशय सुंदर केली आदरणीय पवार साहेबांच्या हातात त्यावेळेला होती। दुसरी महानगरपालिका पुणे बघा, पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की IT झोन आहे। या IT झोनमध्ये डेव्हलपमेंट रस्त्याच्या संदर्भामध्ये असू देत, ब्रिजच्या संदर्भामध्ये असेल, असं आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही। आणि या वेळेला ज्या महानगरपालिके मुंबईमध्ये आम्ही प्रयत्न करतो तो महायुतीच्या संदर्भात प्रयत्न आमचा अयशस्वी झाला आणि त्यावेळेला निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आमचे जो स्वप्न आहे, अतिशय सुंदर पिंपरी चिंचवड सारखी महानगरपालिका करायची असं आमचं स्वप्न आहे। बिलकुल। थोडक्यात विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आता या निमित्तानं प्रचाराला उतरली आहे। आपला अजेंडा काय? शिवसेनाच्या स्थापनेपासून शिवसेना शाखा या स्थापन केल्या गेल्या आणि ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्याचा समाचार घेण्यासाठी आणि त्या व्यवस्थित मार्गी लागण्याकरता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा नगरसेवकांना सांगून त्या ज्या योजना असतील किंवा ज्या सुविधा नागरी सुविधा द्यायच्या त्या शिवसेनेच्या पहिल्यापासून तो प्रकार चालूच आहे। बरोबर आहे। शिवसेना कुठेही कुठल्याही बाबतीत कमी नाही आणि गेल्या हे म्हणतात 25 वर्ष जेव्हा शिवसेनेची सत्ता सुरुवातीला आली तेव्हा 500 कोटी डेफिसिट होतं बजेट, ते आता 2017ला जवळजवळ 98,000 कोटी आपण प्लस करून दिलं डिपॉझिट। बरोबर आहे। आणि हे डिपॉझिट संपवायची गोष्ट जी आहे ते भाजपने केले आणि रंगोटीसाठी जवळजवळ नाही म्हटले तर त्याला 20 ते 25,000 कोटी त्यामध्ये खर्च केले। थोडक्यात काय तर मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याच्यासाठी उद्धव गट आणि या आधीची शिवसेना काम करत होती हा दावा आहे। या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना मला थेट मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे तो भारतीय जनता पार्टीसाठी। भारतीय जनता पार्टी मुंबईत महानगरपालिकेची तिजोरी लुटतीये हा आक्षेप आहे। हे खोटं आहे। भारतीय जनता पार्टी तिजोरीचे आहे तसे पैसे आहेतच, त्याच्यापेक्षा जास्त आपण त्या तिजोरीत जमा केलेले पैसे आहेत। हे फार खोटं आहे, सपशेल खोटं आहे। सपशेल खोट आहे। मला वाटतं मनसेकडे उत्तर असेल। भारतीय जनता पार्टीचे दावे कितपत पटणारे आहेत आणि मुदत ठेवी हा विकासाचा मार्ग आहे का असं असतं तर एक प्रश्न विचारला गेला होता की इतक्या हजारो कोटींच्या ठेवी मुंबईमध्ये आहेत, मग विकास झाला का नाही। एक्झॅक्टली। मुदत ठेवी हा विषय नाही आहे। मुदत ठेवी असतील परंतु त्या मुदत ठेवी तो पैसा जर या मुंबईच्या विकासासाठी वापरला गेला आणि या मुंबईमध्ये राहणारा जो सर्वसामान्य मराठी माणूस आहे त्याचा उत्कर्ष साधला गेला असता तर त्या ठेवी करण्याची गरज नव्हती। पण हो,
मागची 25 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये आहे, त्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. मुळात ज्या सुविधा आहेत जसे गटार, नाल्या सफाई, पाणी, अमुक तमुक ज्या गोष्टी आहेत हे प्रशासनाचं आणि सरकारचं कामच आहे. मी पुन्हा एकदा सांगेन की मराठी माणूस हा मुद्दा आहे. मराठी माणूस भूमिपुत्र आहे. त्याला इथे कसं राहता येईल, तो कसा राहील, त्याचं जीवन कसं सुसह्य होईल हे पाहणं या महानगरपालिकेचे गरज. मनसे वारंवार मराठी माणसाच्या मुद्द्यावर येते. मला तुम्ही सांगा, आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे तुमचे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. मराठी माणसाला टिकवण्याच्या साठीची खरी जबाबदारी आणि खरी अपेक्षा कोणाकडून ठेवायची, ठाकरेंकडून का शिंदेकडून? खरी जबाबदारी मराठी माणसांची आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे मराठीवरती बोलून चालत नाही, मराठ्याप्रमाणे काम करावं लागतो. शिंदे साहेब हे तुम्हाला दिसत आहेत, रात्रंदिवस जनतेची सेवा करत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहेत आणि आम्हाला काय करायचे आहेत. जसं 25 वर्ष बोललं तसं आम्ही 25 नाही, आम्ही 40 वर्षापासून काम करतोय. नाही, पण मग उद्धव ठाकरे काही काम करत नाहीत का? तुमचा आक्षेप काय? आमचा आक्षेप त्यांच्या बाबतीत तर नाही आहे. उद्धव साहेब काम करत होतं तर काम कर. आत्ताचं काम काय आहे? आत्ता आपल्याला एकच काम आहे, रोड बघताय तुम्ही, दरवर्षाला गटार किंवा नालं किंवा रोड बनवणं. आता ते आपण कायम स्वरूपाचं असं म्हणत घेतलेलं आहे. बरं, उद्धव ठाकरे काम करतायत ते आधी करायचे, आत्ता काय करतायत? प्रश्न आहे आपल्यासाठी. आता सावंत साहेबांनी सांगितलं उद्धव साहेब काम करतायत, याचा अर्थ त्यांनी मान्य केलं उद्धव साहेब काम करणार आहेत, लक्षात ठेवा. आणि ज्या प्राथमिक सुविधा आहेत, सोयी आहेत, आता जवळजवळ 3.5-4 वर्ष आता कॉर्पोरेशन नाही आहे, सभागृह नाही, त्यामुळे सगळा कारभार ठप्प झालेला आहे आणि पूर्ण प्रशासन हे राज्य सरकार चालवत आहे आणि मनमानी चालू आहे आयुक्तांची आणि कुठेही त्याचा समतोलपणा नाही आहे. कोणाला सुविधा मिळत नाहीत आणि पूर्ण नागरिक त्रस्त झालेत. मुंबईचे नागरिक त्रस्त झालेत आणि या पद्धतीनं जेव्हा प्रशासकीय राजवट मुंबईमध्ये लागू झाली त्या निमित्तानं होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? राज्य सरकार म्हणजे नैतिक जबाबदारी भाजप घेणार का? प्रशासकीय ज्यावेळी आले त्यावेळी बघा की महानगरपालिकेचं काम कसं चाललंय. प्रशासनाने काम केलेलं आहे. कचरा जमा नाही झाला आहे, गटारे तुंबलेले नाही आहेत. बरंचसं काम महानगरपालिकेचं जे आहे ते राज्य सरकारने केलंय. त्यांच्या सगळ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कामाला लावलंय. आणखीन ह्या सीसी जे रोड सीसी केलेत हे महानगरपालिकेचं काम आहे ना, महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारचं काम आहे. महानगरपालिकेचं काम महानगरपालिका करते आणि या निमित्तानं एक मुद्दा जो इथे वारंवार उपस्थित होतो तो आहे मराठी माणसाचा. राष्ट्रवादीची भूमिका काय आहे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होण्याबद्दल, मराठी माणसाच्या संरक्षणासाठी? आणि जर तुमचा महापौर बसला तर मराठी माणसं मुंबईतून बाहेर फेकली जातील की नाही? एक लक्षात ठेवायला पाहिजे, हे महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महाराष्ट्रात मधले मराठी माणूस असलाच पाहिजे, तो महापौर व्हायलाच पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांची आहे. ही भूमिका तुम्ही काढूनच टाका. मग राहिला प्रश्न की परप्रांतीय, जो परप्रांतीय मराठी बरोबर महाराष्ट्राच्या प्रगतीबरोबर मुंबईच्या प्रगतीवर काम करत असेल त्याचं पण स्वागत आम्ही करायला तयार आहोत. परप्रांतीय असतील तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे. राष्ट्रवादीने एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि ते म्हणतात परप्रांतीय जे कोणी महाराष्ट्राच्यासाठी काम करतात त्यांचं स्वागत करा. तुम्हाला तयार आहे? तुम्ही स्वीकारायला तयार आहे? परप्रांतीयांनी मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी एकरूप झाला पाहिजे. आमचंही म्हणणं असं आहे, जो महाराष्ट्रात राहतो, जो मराठीची इज्जत करतो, मराठी भाषेची इज्जत करतो, त्याला आमचा आक्षेप नाही. पण इथे येऊन भूमिपुत्रावरती अरेरावी करायची, त्याचे हक्क घ्यायचे, नोकऱ्या घ्यायच्या आणि मग आमच्या तरुणांनी कुठे जायचं? पण मग हे इतके वर्ष कुणामुळे झालं? तुम्ही इतके वर्ष महानगरपालिका सांभाळणाऱ्यांच्या बाबतीत विरोधात भूमिका घेताना दिसलात, आता त्यांच्या सोबत जाऊन बसलेल्या. नक्कीच वेळोवेळी भूमिका बदललेली असली तरी आज आपण मागच्या काही 25 वर्षामध्ये जे शिवसेनेचा कारभार होता, बीजेपी सुद्धा त्याच्यामध्ये होती. आज राजकारण बदललेली आहेत, समीकरणं बदललेली आहेत. पण आता आम्ही एक भूमिका घेतलेली आहे, दोन्ही पक्षांनी एक भूमिका घेतलेली आहे की मराठी माणूस हा केंद्रबिंदू असावा. या मुंबईमध्ये ही राज्याची आर्थिक राजधानी आहे. मराठी माणूस कुठे आहे? मराठी माणूस कुठे आहे? भाजपाकडे उत्तर आहे का याचं? मराठी माणूस मुंबई अध्यक्ष, मराठी माणूस अमित साठे मराठी माणूस मुंबईचा अध्यक्ष आहे. मराठी माणूस आशिष शेलार आहे. मराठी माणूस संतोष मेडेकर आहे. आणखी भारतीय जनता पार्टी किती मराठी माणसं आहेत? अशी मराठी माणसासाठीच आम्ही काम करू आणि हिंदूसाठी काम करतोय. हे फार मनसे आणि शिवसेना, आता शिवसेना बदली झाली आहे, ती आता मामू सारखा मुसलमान तुम्ही आणलाय. अस्लम शेखचा मुलगा महापौर होणार, हे लक्षात ठेवा. आम्ही मराठी माणसासाठी आहे. बरं, अस्लम शेखचा मुलगा महापौर होणार, तुम्ही राशीद मामू सारख्या माणसाला घेता, चंगेज मुलतानीला घेता. गरज काय तुम्हाला? मराठी माणसं पाठीशी नाहीयेत म्हणून तुम्हाला आता ही लोक लागायला लागली आहेत? मला सांगा, राष्ट्रपती आता कोण होते? आपले मुस्लिम नव्हते का? ते चालतात आम्हाला.
आमचे साबीर शेख मंत्री बाळासाहेबांनी केले होते, तेव्हा कोणाचा आक्षेप नव्हता. बरोबर आहे. आता तुम्ही आक्षेप घेताय म्हणजे नागरी सुविधा हा प्रश्न बाजूला राहून हिंदू मुस्लिम मराठी परप्रांतीय हे काय नाटक लावलंय. म्हणजे तुम्हाला मुंबई लुटायची आहे. मुंबईचा तुम्ही पहिल्यांदा स्टडी करा, मुंबई काय आहे, मुंबईमध्ये लोकसंख्या किती आहे, त्याला काय सुविधा द्याव्या. आज दिवसाला जवळजवळ 10,000 टन कचरा गोळा होतो आणि तो शहराच्या बाहेर टाकावा लागतो. 2 कोटी पॉप्युलेशन इथे आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन 40 लाख आहे इथे. त्यांचं पाणी आहे, त्यांचा कचरा आहे, त्यांचं आरोग्य आहे. हे नियोजन करताना बरोबर राज्य सरकारने जसं प्लॅनिंग केलं पाहिजे असं प्लॅनिंग झालं नाही. ठीक आहे, पण एक मुद्दा या निमित्तानं आपल्याला आठवण करून द्यायला हवा, तो म्हणजे असा की राशीद मामू तो माणूस आहे ज्यानं बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतली होती. चंगेज मुलतानी तो माणूस आहे ज्यानं एका बलात्कार पीडित बाईचं पुन्हा त्या बलात्कार करणाऱ्याशीच लग्न लावून दिलेलं आहे. अशा माणसांना तुम्ही पक्षात का घेता? मला एक सांगा, पहिल्यांदा कोणी काय केलं त्याच्यापेक्षा तुमची प्रतिमा बघा ना. तुमच्या राष्ट्रीय पातळीवर किती मुस्लिम जावई तुमची आहेत ते बघा पहिल्यांदा. आम्ही जावई जर गेलं, आम्ही देशद्रोहीला नाही केलं. आम्ही असलम शेख हा देशद्रोही आहे. तुम्ही देशद्रोहीला आमदार बनवताय, त्यांच्या मुलाला महापौर बसवायला बसताय. तर आम्ही जावई केलेत ना. आम्ही मानतो की आमच्या पक्षाचे आहेत जावई, पण याच्या राष्ट्रवादीचं उत्तर लागेल, कारण बऱ्याच काळापासून एक भूमिका सातत्यानं लावून धरली आहे भारतीय जनता पार्टीने की नवाब मलिक यांच्यासारखा माणूस हा भारतीय जनता पार्टीला चालत नाही. नवाब मलिक यांच्यामुळे तुमची युती मुंबईत होऊ शकली नाही. जो मुस्लिम विरोधाचा मुद्दा आहे तो भाजपानं इथंही मुंबईत लागू केलाय. तुमचं म्हणणं काय आहे? मुसलमान मुंबईमध्ये असावेत, टिकावेत, वाढावेत आणि महापूर व्हावेत का? माझं आपल्याला एकच सांगणं आहे की नवाब मलिक साहेब 4 वेळेला या मुंबईचे आमदार होते, या राज्याचे ते कॅबिनेट मंत्री होते आणि अति हुशार माणूस, अभ्यासू माणूस, ही भूमिका त्यांची होती. आता कुठल्या तरी केसेसमध्ये ते आहेत, ते कोर्टामध्ये चालू आहे, पण ही भूमिका नाही आहे की ते मराठी द्वेषित आहेत, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासाच्या संदर्भात विरोध आहे, असं बिलकुल नाही. म्हणून नवाब मलिकांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, सन्माननीय अजितदादा असेल, सन्माननीय तटकर साहेब एक ठाम होते की या इलेक्शनचं नेतृत्व हे नवाब मलिक साहेबच करतील. आणि पण मग राष्ट्रवादीची भूमिका मुस्लिम महापौर या मुद्द्यावर काय आहे? तुम्हाला चालणार आहे का मुसलमान मुंबईचा महापौर झाला तर? निश्चित तुम्हाला एक सांगतो मी, आजपर्यंत सुरुवातीची महानगरपालिका अस्तित्वाला आल्यानंतर की 1-2 मुस्लिम या ठिकाणी आयुक्त महापौर झालेले होते, परंतु आता हा प्रश्न असा आहे की महापौर हा मराठीच व्हायला पाहिजे. मराठी माणसांची संख्या जास्त असल्यामुळे प्रश्नच येत नाही. मराठी माणसाची संख्या जास्त आहे, मुसलमान महापौर नको, मराठी माणूस हवा, ही राष्ट्रवादीनं भूमिका घेतली आहे. तुम्ही शिवसेनेच्या भूमिकेला उत्तर काय द्याल? त्यांनी आक्षेप घेतलाय की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून आत्ताच्या घडीला जातीचं, धर्माचं विनाकारण राजकारण करतायत. आपल्याला एकच सांगतो, आता इथं भावनिक का विषय उचलला जातो की आत्ता मराठी माणसा जागा हो, मराठी माणूस जागा हो. मराठी माणूस झोपलेत का? मराठी माणूस झोपलेले नाही, ती कामं करतायत. आणि मराठी माणसाला हे 25 वर्षे जेव्हा राजकारण केलं तेव्हा कोण? तुम्हीच होतेत ना. मग आता असा कुठला विषय आला की मराठी माणसा जागा हो, मुंबई तोडली. मुंबई तोडायला कुणाची बापाची हिंमत नाही होणार आहे. कारण जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत मराठी हे मुंबईचं कोणी तोडू शकत नाही. ठीक आहे, या मुद्द्याला आपण पुढे नेऊयात. आणि या निमित्तानं आता आपल्या सोबत माझे सहकारी महेंद्र जोईल आहेत. मी त्यांना एवढंच म्हणेन की आत्ताच्या घडीला जो मुद्दा सुरू आहे तो अर्थातच आहे मराठीचा, माणसाचा, मराठी महापौराचा आणि हिंदू मुसलमान या निमित्तानं सुरू असलेल्या वादाचा. पहिला प्रश्न स्वाभाविक महेंद्र हाच असेल, लोकांना महापौर मराठी हवाय का मुसलमान हवाय? नक्कीच सर, पालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमातून आपण जनतेत थेट जाणार आहोत आणि जनतेला विचारणार आहोत की मुंबईचा महापौर कोण असावा. काही इथे कार्यकर्ते दिसत आहेत, कार्यकर्त्यांशी बोलूया. सर, काय सांगाल, महापौर कोण असावा? मराठी. का? मराठी आमची मुंबई आहे. भारतीय जनता पार्टीकडून वेगळं, राष्ट्रवादी पवार, अजित पवार गटाची भूमिका वेगळी आहे, काय वाटतंय? सन्माननीय आशिष शेलार आजपर्यंत म्हणजे 8 दिवसापूर्वी बोलत होते की हिंदू होणार, पण ते का बोलत नव्हते की मराठी होणार म्हणून. आणि आता लगेच त्याने आम्ही जो मुद्दा घेतला त्यानंतर आशिष शेलार सांगितलं की आता मराठी होणार. नक्कीच. या साईडला जाऊया, या साईडलाही काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल सर, मुंबईचा महापौर कोण असावा? साहजिकच मराठी असावा. का?
मराठी मुंबई आमची आहे, मराठ्यांची आहे, मग मराठीच असावा. नक्कीच मुंबईचा महापौर मराठी असावा आणि मुंबई आमचीच आहे. त्यामुळे आणखीन इथे काही आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. सर काय सांगाल, मुंबईचा महापौर मराठी असावा? काय जो माणूस मराठी माणसाचा विकास करू शकतो तोच माणूस महापौर असावा असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच जो विकास करेल तोच मराठी महापौर असावा असं यांना वाटतंय. नक्कीच काय सांगाल? आता शिवसेनेचं धोरण असं आहे की मराठी हिंदूमध्ये मराठी नाहीत का? हिंदूमध्ये पण मराठी आहेत ना. मग मराठी 5 वर्षानंतर हा विषय काय येतो? बरोबर की नाही? तर मराठी पाहिजे आणि मराठी असताना सुद्धा तो हिंदू असल्यानंतर मराठी होतो ना. मग बीजेपी आणि आमची शिवसेनेची भूमिका आहे हिंदू पहिला त्यानंतर मराठी. नक्कीच या ठिकाणी काही कार्यकर्ते तरुण दिसतात, त्यांनाही विचारूया. काय सांगाल, मुंबईचा महापौर कोण असावा? मुंबईचा महापौर हा मराठीच असावा, कारण ही आमची मातृभूमी आहे आणि मराठीच असावा. नक्कीच मुंबईचा महापौर मराठी असावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी. प्रसाद सर, ओव्हर टू यू. धन्यवाद महेंद्र. चर्चेला पुढे नेतोय आपण. एका बाजूला अस्मितेचा मुद्दा पाहिला, पण त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा मुद्दा सुद्धा मुंबईत तितकाच महत्वाचा आहे. वेळेला पाणी न येणं, त्याचबरोबर शाळांची समस्या, आरोग्याचा प्रश्न, हे सगळे मुद्दे मुंबईत सातत्यानं चर्चेला येत असतात आणि ते एक समस्या म्हणून समोर आहेत. गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं मुंबईच्या बाबतीतला मुद्दा हाही आहे की मुंबईतल्या मराठी शाळा कुणी बुडवल्या, कुणी त्यांचे जमिनीचे भूखंड विकले. तुमच्याकडे याचं उत्तर आणि माहिती आहे का? गेले 25 वर्ष ज्याची सत्ता होती त्यांनीच हे मराठी शाळा, महानगरपालिका मराठी शाळा या पूर्ण बंद केलेल्या आहेत. त्यांची इच्छा नाही, त्यांची मुलंच नाही शिकली मराठी शाळेत, त्यांना काय मराठी शाळेचं आपुलकी आहे? आपलं उत्तर मला सांगा, आशिष शेलारांचा मुलगा कुठल्या शाळेत शिकला? बीजेपीच्या राष्ट्रीय जे नेते आहेत त्यांची मुलं कुठे शिकली? ते कॉन्व्हेंटमध्ये शिकली ना. बरोबर आहे ना? आम्ही सांगू शकतो की आम्ही म्युन्सिपाल्टी मराठी शाळेत शिकलोय. हा आमचा स्वाभिमान आहे. त्यामुळे मराठी शाळा आम्ही घालवल्या नाहीत, घालवणार सुद्धा नाहीये. उलट आदित्य साहेबांनी मराठी माणसासाठी एक नॉन सेमी इंग्लिश अशी बॉम्बे इंग्लिश एज्युकेशन या चालू केलं. एक सांगायला लागेल, आदित्य ठाकरेंनी बॉम्बे शब्द नाही वापरलाय, मुंबई पब्लिक स्कूल असं म्हटलं. तुम्हीच जर बॉम्बे म्हणायला लागलात तर अवघड व्हायचं. चूक झाली माझी. मुंबई जे स्कूल, इंग्रजी स्कूल चालू केलं त्याच्यामुळे ह्या मुंबईमध्ये गोरगरीब नागरिकांना, पालकांना त्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे इंग्रजी शिकायची. थोडक्यात ठाकरे गटाच्या कडून दावा येतोय. मला उत्तर आधी आपल्याकडून लागेल. ठाकरे गट म्हणतोय त्यांनी मराठी शाळा टिकवल्या मुंबईमध्ये. वस्तुस्थिती ही खरी आहे का? हे बघा, सत्ता त्यांची होती, सत्ता असते तेच बाहेर घालवतात ना. त्यांची जर त्यांनी टिकवली असती हे दिवस आले असते का? आणि आता तुम्हाला मराठी करायचे काही दिवस आले? मराठी शाळेच्या निमित्तानं मनसेच्याकडे जायची गरज आहे. मराठी शाळेच्यासाठी, मराठी भाषेसाठी तुम्ही तुमचं नेतृत्व सातत्यानं एक आग्रही भूमिका मांडत असतं. आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेल्यानंतर जेव्हा जेव्हा हे सगळे आरोप उद्धव ठाकरेंवर लागतील त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात? मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे हे फॅक्ट आपल्याला मान्य करायला लागेल. परंतु ज्यावेळी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आलेले आहेत, त्यांनी एक वचननामा जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये प्राथमिकता काही गोष्टींसाठी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मराठी शाळा, जर मराठी टिकवायची असेल, संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला शिक्षण मराठीतून दिलं पाहिजे, आपण मराठीतून बोललं पाहिजे, ही आपली आग्रही भूमिका आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये परप्रांतीय लोंढे असतात, अनेक भाषा, अनेक संस्कृती असतात, सगळं काय असतं. पण ही महाराष्ट्राची राजधानी आमची मराठ्यांची आहे. त्यामुळे हे अस्तित्व टिकवणं, मराठी पण टिकवणं. पण मग मराठी शाळा इतके दिवस मुंबईतून हद्दपार का होत गेल्या, कमी का होत गेल्या, याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर द्यायची का नाही द्यायची? का आता राज ठाकरे सोबत आलेत म्हणल्यावर त्यावर बोलायचंच नाही अजिबात? नाही, असं नाही. वस्तुस्थिती मी पहिल्यांदाच बोललो, वस्तुस्थिती आपण मान्य करायला पाहिजे. जी परिस्थिती मुंबईमध्ये ती नाकारू शकत नाही. पण या पुढचा जो अजेंडा आहे, जे आपला वचननामा आहे, त्याच्यामध्ये त्याच्यावरती भर दिलेला आहे. बिलकुल. थोडक्यात इथे मराठी शाळेच्या निमित्तानं भूमिका मांडली जात असताना मनसेची परिस्थिती थोडी अडचणीची होताना दिसते. तुमची भूमिका काय आहे? मराठी शाळा आणि त्यात सुद्धा मराठी माणसाचं मुंबईतलं मराठी पण राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर आहे का? निश्चितपणे आहे. मराठी भाषा टिकली पाहिजे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा हे अग्रेसर आहे. मी एका संस्थेचा उपाध्यक्ष आहे. उपाध्यक्ष असल्यामुळे मराठीबद्दल आम्ही पूर्णपणे आरे कॉलनीतली मुलं आम्ही आमच्या बसने जोगेश्वरीच्या बांद्रेकरवाडीमध्ये घेऊन येतो. आरे कॉलनीची मुलं कोण आहेत? आदिवासीच्या पट्ट्यातली मुलं आहेत. त्यामुळे मराठी टक्का वाढला पाहिजे
आणि 5वी पर्यंत मराठी ही कंपल्सरी राहिलाच पाहिजे, ही भूमिका आमची आहे आणि ती राहणार आहे. बिलकुल. या मुद्द्यावर आपल्याला खरं तर याच मतदारसंघातल्या विविध लोकांशी बोलणं गरजेचं आहे, कारण भाषेचा मुद्दा हा राजकारणाचा आहे, तितकाच तो संवेदनशील पण आहे. आणि म्हणूनच मी माझे सहकारी महेंद्र जोईल यांना म्हणेन की त्यांनी लोकांपर्यंत जावं आणि विचारावं की त्यांच्यासाठी भाषेच्या अनुषंगिक शिक्षण आणि शिक्षणातून मिळणारा रोजगार हे मुद्दे कितपत महत्वाचे आहेत. मुंबईमध्ये मराठी आणि हिंदी यापैकी प्राधान्य कुणाला, रोजगाराचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे का? महेंद्र. नक्कीच प्रसाद सर, काही ज्येष्ठ शिवसैनिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर काय सांगाल, मराठी भाषा आणि यावरून रोजगाराचा जो मुद्दा आहे त्यावर काय तुमचं मत आहे? रोजगार म्हटलं तर बघा, आता हे सरकार कोणाचं आहे? रोजगार सर्व गुजरातला पळवले जात आहेत. त्याच्यापैकी कोण काय बोलतोय का? इथल्या कंपनी, मुंबईचं जे ऑफिस आहे आर्थिक राजधानीचं, ते बी अहमदाबादला गेलं. याच्यावरून तुम्ही समजा मराठी माणसाला किती गळपेची या ठिकाणी होते. तुम्ही या एअरपोर्ट सारख्या जर हे बघितलं तर ते अदानीला दिलंय आणि आज तो अदानी एवढा त्यांच्यावरती हे करतोय की कांबाटा. नक्कीच भाषेवरून गळचेपी होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही कार्यकर्ते अजून दिसतात, काय सांगाल? मुंबई विमानतळासारख्या ठिकाणी 2700 करोडचा घोटाळा, त्याच्यात मराठी माणसं नव्हती का? त्यावेळेला रोजगार कोणाला माहिती पडले नाहीत का? त्यामध्ये पण मराठी माणसं होती. खंबाटासारखी कंपनी बंद केली. आता मोठ्या मोठ्या मुंबईमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार, मोठ्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी यांचे युनियन, पूर्व शिवसैनिकांच्या युनियन होत्या, त्या युनियन मध्ये या लोकांनी राहून मोठमोठ्या कंपन्या बंद केल्या या लोकांनी, प्रीमियर सारख्या. नक्कीच काय सांगाल सर? असं आहे, मुंबई ही आमची आहे आणि आमचीच राहणार, हा आमचा मुद्दा आहे. राहिला प्रश्न यांनी बोलले की रोजगार खंबाटा बुडवला, पण खंबाटामध्ये असणारे पदाधिकारी हे आता कुठे ते पण बघा ना. नक्कीच. त्यामुळे इथेही काही कार्यकर्ते आहेत. सर काय सांगाल? मी इथे वॉर्ड 77 मध्ये आहे, जोगेश्वरीचा भाग आहे. वॉर्ड 77 मध्ये 80% मराठी माणूस राहते. वॉर्ड 77च्या काय पोझिशन आहे? इथे 35 वर्षापासून इथेच्या जनता पक्का घरचा स्वप्न आतापर्यंत पूर्ण नाही झाले. इथे रोजगारचा काय परिस्थिती आहे तुम्ही बघा. मुंबईला तुम्ही बघा और इथे वॉर्ड 77 जिथे 80% मराठी माणूस राहते तिथेच्या काय पोझिशन आहे? नक्कीच इथे काही आणखीन कार्यकर्ते, काय सांगाल? मागची 30-35 वर्ष हे सत्तेत आहेत आणि मराठीचा मुद्दा आता उचलताय. ते मराठी अस्मिता, मराठी अस्मिता आणि मराठी भाषा यांच्यावर हे उत्तेजित झालेत आणि आता हे इश्यू, याचा अर्थ हे फेल आहेत. प्रसाद सर, ओव्हर टू यू. धन्यवाद महेंद्र. मुद्दा मराठीचा निघाला आणि त्यानिमित्तानं रोजगाराची पण चर्चा झाली आहे. मला पटकन या निमित्तानं आता इथे असलेल्या मान्यवरांना बोलतं करायचं आहे. पायाभूत सुविधा, रोजगार हे मुद्दे आता या चर्चेमध्ये महत्वाचे ठरतील. मला आपल्या सगळ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे, तुम्हीही त्याचं उत्तर द्यायला हवं. मुंबईमधला रोजगार पळाला आहे, पळवला आहे की गेला आहे? खरं तर पळवलंय. कारण कसं आहे माहितीये, 2.5 ते 3 लाख तरुणांना रोजगार इथे मिळणार होता, त्या कंपन्या गुजरातमध्ये पळवल्या. आणि आता तुम्हीच आहात सगळे, त्याला जबाबदार तुम्हीच आहात. खरं म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत, नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे साहेब. कारण 3-4 वर्षामध्ये, बरोबर आहे, या सुविधा नागरिकांना मिळालेल्या नाही आहेत. आज आरोग्य असू दे, रस्ते असू दे, कचरा असू दे, पाणी असू दे. तुम्हाला सांगतो, पाण्याची सुविधा आहे या ठिकाणी. या ठिकाणी असा प्रकार होतो की निवडणूक जवळ आली की पाणी दाब कमी करायचा आणि तो असंतोष आमच्या शिवसेनेकडे मला वाटतं वळवायचा, असा जो प्रकार चाललाय हा निंदनास्पद आहे. बिलकुल. आपण रोजगारावर चर्चा करत होतो. ज्या वेळेला उद्योगपतींचा विरोध केला जातो त्या वेळेला उद्योगपतींनी उद्योग लावले नाही. जर समजा महाराष्ट्र हा उद्योगपतींच्या पूरक राहिला नाही तर इथे रोजगार निर्माण होणार नाहीत, हाही मुद्दा आहे. त्याचबरोबर मगाशी पब्लिकमधून, जनतेमधून एक सवाल आला होता की उद्योगपतींना विरोध करायचा आणि त्यांच्या लग्नात जाऊन नाचायचं. खरी बातमी आहे. आमचे शरदजी पवार साहेब अदानीच आता, बरोबर आहे. आमच्या ताई काय बोलल्या, हे माझे मोठे भाऊ, हे माझे छोटे भाऊ, हे तुम्हाला दिसतंय. मला एकच बोलायचं आहे की ज्या टायमाला शिवसेना प्रमुखाचा विरोध होता की हिरवे नको, हिरवे म्हणजे कोण मुस्लिम नाहीये, ते आमचे आहेत बांधव, पण त्याच्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा जे फिरवतात ते आमचे नाही आहेत. तर त्यांनी केलं पाहिजे
त्यांना कळलं पाहिजे तुम्ही शिवसेना प्रमुखाचे आहेत आणि ते केलंच पाहिजे. पण तुम्ही आता कसा हिरवा झेंडा फिरवतात पाकिस्तानाचा. याच्यावर मुद्दा घ्यायला हवा. आपल्याला राष्ट्रवादीची भूमिका ऐकायची आहे. शरद पवारांनी घेतलेली भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल आणि विषय आहे उद्योगपतींच्या समर्थनाचा, विरोधाचा. ज्या वेळेला उद्योगपतींना विरोध होतो तेव्हा स्वाभाविक आहे रोजगार निघून जातो, उद्योग निघून जातात. उद्योगपतींना विरोध करावा का? मुंबईसारख्या एका महत्वाच्या शहरात उद्योगपतींना विरोध व्हावा का? एक लक्षात ठेवा, तुम्ही पवार साहेबांचं नाव काढलं म्हणून बीकेसी तयार झाली ह्याचं कोणाचं श्रेय जाणार? आदरणीय पवार साहेब. बीकेसीचा आजचा रेट आहे 2,64,000 स्क्वेअर मीटरचा, 1 स्क्वेअर मीटरचा. जगातली 8वा रेट आहे. हे कोणामुळे झालं? पवार साहेबांमुळे झालं. का झालं? त्यात नाही तर स्लम आलं असत. काय झालं असतं? तिथे पूर्ण स्लम आलं असतं. झालं. नवी मुंबई जी डेव्हलप झाली तिथे जे रोजगार निर्मिती झाली कोणाचं श्रेय आहे? पवार साहेबांचं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सी अदानींच्या बाबतीत जे मोठं झालं, पहिलं आर्टिफिशियल एजन्सी CRS फंड 1,000 कोटीचा CRS फंड बारामतीला दिला गेला. प्रश्न असा आहे तुम्ही कशामध्ये राजकारण आणताय? प्रश्न असा आहे की तुम्ही प्लीज कोणी असा याच्यामध्ये तुम्ही राजकारण आणू नका. जर त्या ठिकाणी आहेत ते उद्योगपती आणायलाच पाहिजे. आता पुण्यामध्ये IT झोन झालं, कोणामुळे झालं? मी तुम्हाला विचारतो प्रश्न. माझ्याकडे उत्तर आहे पण उत्तर दिलेलं चालणार आहे का तुम्हाला? पुण्यातला IT हब हा बाळासाहेब आणि मनोहर जोशींमुळे झालेला आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही एकच मला म्हणायचं आहे की आदरणीय पवार साहेब असू देत, आदरणीय दादा असू देत, आजपर्यंत ज्यामध्ये जे त्यांनी डेव्हलप, मी आता तुम्हाला पुण्याच्या बाबतीत सांगितलं, पिंपरी चिंचवडच्या बाबतीत सांगितलं, जे महानगरपालिका त्यांच्या हातात होते त्या महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत असेल, रोजगाराच्या भूमिकेच्या बाबतीत असेल, डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल, नंबर 1च्या आलेले आहेत. आज आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र लढतो. आमची ही भूमिका आहे की मुंबई महानगरपालिका ही महापालिका आशिया खंडातली मोठी महानगरपालिका ज्याचा बजेट 74,000 कोटी आहे आणि त्या बजेटच्या अनुषंगाने डेव्हलपमेंट सुद्धा मुंबईला तसंच व्हायला पाहिजे. बिलकुल. आपण भारतीय जनता पार्टीकडे जाऊयात. IT पार्क हिंजवडी याची चर्चा झाली आणि ते स्वप्न मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंचं होतं जे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीच्या सरकारमध्ये पूर्ण झालं. अशा वेळेला जर उद्योगपतींना आताच्या घडीला या ताज्या वातावरणामध्ये विरोध होत राहिला तर मुंबईत रोजगार यायचा कसा? मुंबईत रोजगार येण्यासाठी उद्योगपती आपल्याला पाहिजेच आहेत. मुंबईत बाहेरून उद्योगपती येणार नाहीत तर रोजगार मिळणार नाही आणि रोजगार उत्पन्न होणार नाही. जे पण असेल उद्योगपती आहेत ते हिंदूच आहेत, मुसलमान आम्ही कोणाला आणलेलं नाही आहे. आणि जे आहेत उद्योगपती, जर उद्योगपतींनी जर नाही आले मुंबईत तर मुंबईत रोजगार निर्मिती होणार नाही. मेट्रोच्या माध्यमातून लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. मराठी माणसाचा विषय आलं तर वरळीमध्ये बीडी चाळीत आपण घरं बांधून दिलेत, त्यांना 500 फुटाची घरं दिलेत. या मुद्द्यावर येतो. मनसेच्या कडून भूमिका जाणून घेऊयात. उद्योगपतींना होणारा विरोध हा प्रगतीला पूरक आहे का प्रगतीला मारक आहे? विरोध याच्यासाठी नाही, उद्योगपतींसाठी नाही, पण दोनच या पूर्ण देशामध्ये 2च उद्योगपती आहेत का? त्यांनी सर्व जेवढे काही उद्योग असतील ते सगळे त्यांच्या ताब्यात द्यायचे. त्यांना मुंबईमध्ये जर मुंबईमधल्या जागा घ्यायच्या, त्यांनी सत्तेमध्ये यायचं. असंच जसं असेल त्या उद्योगपतींना जर सहकार्य करायचं असेल, त्यांना मोकळीक द्यायची असेल, पूर्ण देश देऊन टाका ना. मग बाकी जनतेची गरज काय आहे? हा मुद्दा महत्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीकडे उत्तरासाठी येतो पण तत्पूर्वी एक आपल्यासोबत असलेल्या ठाकरे गटाची प्रतिक्रिया घेतो. उद्योगपतींना इतकंच जर फेवर करायचंय, त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय तर देशच त्यांना चालवायला द्या, ही भूमिका लॉजिकल वाटते, योग्य आहे? नाही, अशी भूमिका योग्य नाही. कारण कसं आहे माहिती आहे, उद्योगपती जसे आमचे टाटा होते, बिर्ला होते, त्यांनी उद्योग करत असताना समाजाला बरोबर घेतलं, समाजाची डेव्हलपमेंट केली, तरुणांना वाव दिला. तर ही समाजाभिमुख जर सुधारणा त्यांची असेल उद्योगपतींची तर आम्ही त्यांना स्वागत करतो. बरं, भारतीय जनता पार्टीचं काय म्हणणं आहे यावर? नाही, असं आहे की उद्योगपती हे हवेच आपल्याला मुंबईत. विषय असा आहे की ते कोणी असो, मराठी असो या हिंदू आहेत, हिंदू उद्योगपती आहेत आणि त्यांना आपण वाव दिलं तरच द्यायलाच पाहिजे मुंबईत. या चर्चेला आता पुढच्या टप्प्यात नेतोय आणि म्हणूनच माझे सहकारी महेंद्र जोईल यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. महेंद्र जोईल यांनी आता इथे असलेल्या मतदारांच्या प्रतिनिधींपर्यंत जावं, त्यांना विचारावं की उद्योग रोजगार हा मुद्दा एका बाजूला आहे, दुसरा मुद्दा इथे उपस्थित राहतो पायाभूत सुविधांचा. गेल्या जवळपास 5 वर्षामध्ये मुंबई बदलतीये, मुंबई कोणामुळे बदलतीये आणि मुंबई आणखी कशी बदलायला हवी, मतदार काय म्हणतोय?
नक्कीच प्रसाद सर, इथे काही महिलाही आहेत आपल्यासोबत, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुंबई आणखीन कशी बदलायला हवी, काय वाटतं तुम्हाला? स्वच्छता वगैरे पाहिजे मुंबईमध्ये आणि सगळीकडे सुविधा पाहिजे मुंबईमध्ये. नागरी सुसुविधा पाहिजे मुंबईमध्ये, काय सांगाल कशी पाहिजे मुंबई? मुंबई पहिला महिलांवर जे अत्याचार होत आहेत, लव जिहाद आहेत, ह्या सगळ्या म्हणजे बंद व्हायला पाहिजे आणि जे महिलांना संरक्षण वगैरे मिळाले, सुरक्षित वगैरे मिळायला पाहिजे. महिलांची सुरक्षा ही महत्वाची आहे, त्याचबरोबर आणखीन इथे काही महिला आहेत. मुंबई कशी पाहिजे? मुलं कामाला घरी बसतात, आमच्या बाकीची मुलं कामाला, आमच्या मुलांना शिकून पण काम भेटत नाही. का नाही भेटत हे कोणाला विचारायचं आम्ही? नक्कीच बेरोजगारीचा मुद्दाही आहे, सुरक्षेचा मुद्दाही. आणखीन काही इथे माझ्यासोबत कार्यकर्ते दिसत आहेत. सर काय सांगाल, मुंबई कशी पाहिजे? मुंबई सुरक्षित पाहिजे, त्याचबरोबर इथे सुखसुविधा हे पण व्यवस्थित पाहिजे. एवढं नक्कीच सर्व सुखसुविधा पाहिजेत, सुरक्षा पाहिजे. काय सांगाल सर, ज्येष्ठ आहात, मुंबई कशी पाहिजे? मुंबईमध्ये ज्या आमच्या आया बहिणी आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट काय, मुंबईमध्ये ज्या वेळेपासून भाजपाचं सरकार आलं त्यावेळेपासून या आपले ह्या ज्या महिला आहेत, महिला आया बहिणी आहेत, त्या सुरक्षित नाही आहेत. कुठेही काय केलं जाते, ह्यांच्याकडे सगळे गुंड भरले जात आहेत. जे कोण काय भ्रष्टाचार करतात ते ह्यांच्याकडे गेले की स्वच्छ होतात आणि ह्यांच्याकडे बाकीच्या सुविधांकडे, सुरक्षाकडे काही लक्षच नाही यांचं. नक्कीच महिलांचं सुरक्षेकडे लक्ष नाही सरकारचं. काही तरुण आपल्याकडे आहेत, तरुणांना काय वाटतंय? सर काय सांगाल, मुंबई आणखीन कशी पाहिजे तुम्हाला? बघा, मुंबई पहिले डेव्हलप पाहिजे. जर आता आपण बघतो रोजगाराचा जो मुद्दा आहे, रोजगार कधी येईल? जेव्हा ती सिटी प्रॉपर डेव्हलप होईल. सध्या कुठची सरकार असं बोलत आहे का की माझा हा प्लॅन आहे, सिटीच्या डेव्हलपमेंट बद्दल हा प्लॅन आहे? जसं महायुतीने एक बोललं की 59 मिनिट्स म्हणजे मुंबईच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात तुम्ही विदिन 59 मिनिट्स जाईल. जेव्हा आपली सिटी डेव्हलप होईल तेव्हा रोजगार येतील आणि तेव्हा काय ती मुंबई एक चांगल्या प्रकारे दिसेल. बरोबर, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मुंबई ही मुंबईसारखी बनेल तेव्हाच कुठेतरी डेव्हलप होईल. नक्कीच विकासाचा मुद्दाही महत्वाचा आहे. प्रसाद सर धन्यवाद महेंद्र. या चर्चेच्या निमित्ताने एक आणखी मुद्दा लोकांपासून आपल्यापर्यंत पोहोचलाय, तो म्हणजे रोजगाराच्या बरोबर सुरक्षा कितपत आहे आणि त्याच अनुषंगानं निष्ठेचा मुद्दा सुद्धा लोकांनी प्रामुख्यानं चर्चेत घेतलाय. मला सांगा, या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त नाराजी आपल्याला पाहायला मिळाली ती निष्ठावंतांमध्ये. तुमच्याही पक्षात पाहायला मिळालेली आहे. मनसेमध्येही अगदी काल परवापर्यंत जे राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढत होते ते अचानक निघून गेले. निष्ठावंतांवर अन्याय का आणि निष्ठावंतांनी कायम सतरंजा उचलायच्या का? निष्ठावंतांवर ते अन्याय असं म्हणता येणार नाही, कारण या निवडणुकीमध्ये आमची आणि शिवसेना उबाटा गटाची युती आहे. एका वार्डामधून किंवा प्रभागामधून एकाच उमेदवाराला तिकीट देता येतं किंवा उमेदवारी डिक्लेअर करता. इच्छुक अनेक असतात, त्याच्यामध्ये वरिष्ठ नेत्यांनी काहीतरी क्रायटेरिया, निकष ठरवलेले असतील, त्यांचं योगदान ठरवलं असतं, त्यांची लोकप्रियता ठरवली असते आणि निवडून येण्याची शक्यता किती आहे हे काही जे निकष असतील त्याप्रमाणे त्यांना तिकीट दिलं जातं. सगळ्यांचं समाधान करता येत नाही. सगळ्यांचं समाधान करता येत नाही. आपण ठाण्यामध्ये पाहिलं तर मीनाक्षी शिंदेसारखा चेहरा, एकनाथ शिंदेच्या सोबत असलेला चेहरा, तोही नाराज झाला होता. तुम्हाला या नाराजीला थांबवता आलं असतं? नाही, बरोबर आहे, नाराज झाले, पण त्यांना समजूत काढून प्रत्येकाचं असतं की एकामध्ये वार्डमध्ये 5 जण आहेत, 10 जण आहेत, त्याच्यातलं कोणाला तरी एकाला मिळणार. आणि ती नाराजी एकनाथ शिंदेनी केली, तसं इतर पक्षामध्ये एवढं कोण करत नाही. खरा नेता आहे तो. एकनाथ शिंदे आपल्या नेतृत्वातून लोकांना समजावतात, त्यांची नाराजी दूर करतात. आत्ताच्या घडीला ठाकरे गटाच्या संदर्भातली परिस्थिती काय आहे हे आपण ओळखता. तिथेही अनेक ठिकाणी, खास करून चांदिवली सारख्या ठिकाणी तर MIM मधून उमेदवार आणला तुम्ही आणि मराठी माणसांवर तिथे तिकीट नाकारण्याची वेळ आलेली आहे. एक मी सांगतो, MIM ची तुम्ही आता विषय काढला ना, संभाजीनगरमध्ये, अकोल्यामध्ये MIM युती यांच्याबरोबर BJP बरोबर केली, काँग्रेस बरोबर युती केली. बरोबर, तो प्रश्न नाही साहेब. आमचा जो प्रश्न जो आहे ना, तुम्ही म्हणाला इच्छुक हा प्रश्न जोगेश्वरीमध्ये आता आमचे सहकारी आहेत, बरोबर, 2 जण इथे इच्छुक होते. एकाची तिकीट रात्री 1:30 वाजता कापली आणि एकाला जबरदस्तीने बसवलंय, हे सर्वांना माहिती आहे. त्यातलं कोणी इथे उपस्थित आहे का? उपस्थित आहे, आता मी नाव घेत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या सोयीसाठी नाव घेत नाही आहात. भारतीय जनता पार्टीला हा प्रश्न निश्चित विचारावा लागेल. मोठ्या संख्येनं इतर पक्षांमधून लोक तुमच्याकडे येत आहेत, मोठ्या संख्येनं बाहेरून आलेल्यांना तुम्ही तिकीटं वाटलेली आहेत. तुमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत तिकीटं द्यायला? आमच्याकडे बरेच कार्यकर्ते आहेत आणि जे बाहेरचे लोक येण्याची इच्छा आहे ते आम्ही घेतो त्यांना. जे असं आहे की त्यांचे तिकडे अन्याय होत आहे, आम्ही त्यांना न्याय देतोय. आमच्याकडे कार्यकर्ते आहेत, मलाही तिकीट मिळालं नाही, मी नाराज नाही आहे भारतीय जनता पार्टीवर. असे कार्यकर्ते सगळे आहेत जे भारतीय जनता पार्टीवर नाराज न होणारे बरेच आहेत.
ठीक आहे, यातला एक प्रश्न आता राष्ट्रवादीच्या निमित्तानं आपल्यापर्यंत घेऊन येतो. तुम्ही काही दिवसांपूर्वी वेगळी भूमिका घेतली आणि तुम्ही सत्तेमध्ये गेलात. सत्तेत गेल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये परत तेच जे काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी सोनिया गांधींबद्दल केलं होतं. सोनिया गांधी विदेशी आहेत असं म्हणायचं, विरोधात निवडणूक लढायची, सत्ता हवी असली की एकत्र यायचं. पवारांचा हा फॉर्म्युला आहे का सत्तेचा? एक लक्षात ठेवा, या ठिकाणी पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बरीच वर्ष ही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. त्यावेळेला आम्ही एकत्र होतो, दादा साहेब एकत्र होते आणि ती भूमिका निश्चितच आमची एकत्र राहिला प्रश्न असा आहे की आपल्याला पण कल्पना आहे की भाजपा त्या ठिकाणी सुद्धा मोठा पक्ष आहे, पुण्यामध्ये आहे, पिंपरी चिंचवडमध्ये. त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या उमेदवाराच्या त्यांनी अपेक्षा पूर्ण करे, आमच्या उमेदवारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हतो आणि त्यासाठी आम्हाला वेगळं जावं लागलं. पण आता ही जी मुंबईतली परिस्थिती आहे, तुम्ही अजित पवारांचं प्रतिनिधित्व करता या चर्चेमध्ये, इथे शरद पवार तुमच्या सोबत का येत नाहीत? तुम्हाला जर पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या श्रीमंत महानगरपालिकांमध्ये विकास करायचा आहे, मुंबई सारख्या महानगरपालिकेत शरद पवारांना अजित पवारांसोबत यावंसं वाटत नाही? नाही, एक लक्षात ठेवा, आम्ही महायुतीसाठी जाण्यासाठी निश्चित तयार होतो. पण ह्या महायुतीने ज्या वेळेला नवाब मलिक साहेबांच्या बाबतीत त्यांनी नकारार्थी भूमिका घेतली, त्या वेळेला आम्हाला स्वतंत्र जावं लागलं. आता राहिला प्रश्न असा आहे, जर आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातून आमच्याकडे उमेदवारी मागायला आले असते तर आम्ही निश्चित युती केली असती. ठीक आहे, आपण का नाकारलं शरद पवारांच्या विरोधात असलेल्या अजित पवारांना स्वतःला सोबत घेण्यापासून? नवाब मलिक यांचा विषय आहे. नवाब मलिक यांनी देशद्रोही त्यांची जागा घेतलेल्या आहेत आणि मुंबईत तो विषय चाललाय बरेच वर्ष आणि त्यावेळी आम्ही त्यांना नाकारलंय. या चर्चेला पुढे नेत असताना आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आता मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची चर्चा ही करायला हवी. गेल्या काही वर्षापासून मुंबईमध्ये जे रस्ते वाहतूक कोंडीनं भरलेले होते, त्या रस्त्यांवर आता खड्डे भरलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी मुंबईकर वेगानं प्रवास करू इच्छित होता तिथे कोस्टल रोड आलाय, त्यांना मेट्रो सुद्धा मिळालेली आहे. एका बाजूला मुंबईच्या समस्या कायम आहेत, दुसऱ्या बाजूला ते सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत. मला भारतीय जनता पार्टीपर्यंत पोहोचून हे विचारायचं आहे की मुंबईचा गेल्या जवळपास 3-3.5 वर्षातला जो चेहरा हळूहळू बदलतोय, त्याचं श्रेय फक्त तुम्हाला आहे का त्याच्या आधीच्याही राज्यकर्त्यांना? नाही, फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आहे हा श्रेय आहे. शिंदे गटाला आणि देवेंद्र फडणवीस यांना श्रेय आहे, कारण त्यांनी फार प्रगती केलेली आहे. गेल्या 3.5 वर्षात प्रगती केलेली आहे मुंबईत आणि मुंबईचा अजूनही कायापालट होणार आहे. याचं उत्तर काय आहे आपल्याकडे? साहेब, मुंबई स्थापन झाल्यापासून ही डेव्हलपमेंट ही प्रोसेस आहे, ही चालूच राहणार. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कोणी चमत्कार केला नाही. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष 25 वर्ष होता आणि 25 वर्षामध्ये हे आमच्या सोबत होते, तरी आम्ही भ्रष्टाचारी. मग तुम्ही काय केलं? बरोबर, उत्तर असं आहे की शिवसेनेकडे पद होतं, स्टँडिंग कमिटी म्हणा, महापौर म्हणा, हे सगळे पद, मुख्य पद त्यांच्याकडे होतं. त्यांनीच भ्रष्टाचार केला, त्यांनीच भ्रष्टाचार केलाय. कारण मुख्य पद पायाभूत सुविधांचा मुद्दा चालू आहे म्हणून मला आता शिवसेनेला बोलतं करायचं आहे. शिवसेना सांगते की म्हणजे आधीची शिवसेना जी उद्धव गट म्हणून आता परिचित आहे, ती असं सांगते की मुंबईच्या विकासासाठी त्यांनी खूप केलं. सर्वप्रथम मी सांगतो, माझे मित्र त्यांनी आताच एक प्रश्न असा उपस्थित केला की जे रात्री 1:30 वाजता माझ्यावरती, मी माझ्या घरचं ओपनिंग म्हणजे नाराज झालेली नाहीत. जेव्हा मी विभाग प्रमुख आहे तो मुद्दा मागे गेला. आता आपण पटकन येऊयात. आपण त्यांनी नाव नव्हतं घेतलं त्याच्यामुळे आता तो राहू द्या मुद्दा. पण आता मुद्दा जो सुरू आहे, मुंबईचा विकास हा ठाकरेंनी केला, हे पटतंय का तुम्हाला? शिंदेच्या समर्थकांना पटतंय का तुम्हाला? 2.5 वर्ष जेव्हा उद्धव साहेबांच्या हातामध्ये मुख्यमंत्री पद होतं, काय केलं? फक्त घरात बसली. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आले तेव्हा तुम्हाला विकास सगळ्यांना दिसतोय ना. खाली बोलून बुमटून काय फायदा नाही. जो करणारे विकास करणारे समक्ष आहे, हे इकडे 2.5 वर्ष, हे इकडे 2.5 वर्ष घ्या ना तुम्ही, लोकांची काय करा. आपण लोकांपर्यंत प्रतिक्रियेसाठी जाऊच, पण त्याआधी एकदा विचारतो, हा मुद्दा वारंवार आहे आणि तो चर्चेत कधीच मागे पडत नाही. काम करायची वेळ येते तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसलेले होते. साहेब, कोविड काळामध्ये त्यांनी एवढं चांगलं काम केलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सुप्रीम कोर्ट यांनी त्याची दखल घेतली आणि धारावी पॅटर्न हा जगभर गेला. धारावी पॅटर्न जगभर गेला म्हणजे त्यांनी काम नाही केलं.
भारतीय जनता पार्टीला काय वाटतं? उद्धव ठाकरे सत्तेत होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी खूप छान काम केलं. उद्धव ठाकरेंनी खूप छान काम केलं आहे. फेसबुक लाईव्हवर उद्धव ठाकरेंनी फार छान केलेलं आहे काम. फेसबुक लाईव्ह आयुष्यभर 2-2.5 वर्ष फेसबुक लाईव्हच केलेलं आहे. याच्यावरचं एक उत्तर, आपलं निरीक्षण काय आहे? राज्यकर्ता हा अशा पद्धतीनं घरात बसून विकास करू शकतो का? नाही, एक लक्षात ठेवा, तो त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे. त्यांनी घरात राहून प्रश्न सोडवावेत की बाहेर राहून प्रश्न सोडवावेत. माझं एकच सांगतंय, आदरणीय अजितदादा एकमेव या देशामध्ये नेता आहे तो सकाळी 6 वाजता निघतो आणि कामाला आपल्या सुरुवात करतो. हे मी सांगायची गरज नाही, सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून कुठलाही लोकनेता असेल तर त्या लोकनेत्याने आदरणीय अजितदादाचा उदाहरण घ्यावं. आदरणीय अजितदादांचं उदाहरण घ्यावं हे त्यांचे शब्द आहेत. मला विचारायचंय आता, या स्थितीमध्ये आतापर्यंत प्रत्येक वेळेला ही भूमिका सातत्यानं मांडली जात होती की उद्धव ठाकरेंनी महानगरपालिकेमध्ये भ्रष्ट काम केलं. ही भूमिका मांडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर दस्तूर खुद्द राज ठाकरे आपल्या भाषणांमध्ये सांगत होते की उद्धव ठाकरेंचा महानगरपालिकेतला आणि राज्य सरकारचा कार्यकाळ भ्रष्ट आहे. आता तुम्ही काय लोकांना सांगणार? काल तुम्ही त्यांना भ्रष्ट म्हणत होतात, आज तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहात. या विषयावरती राज साहेबांनी त्यावेळी जे विषय केला असेल, मी त्याच्यावरती आज वक्तव्य करू शकत नाही, कारण त्या लेवलची त्यांनी ती भाषा केलेली असेल. मी आज त्यावरती बोलू शकत नाही. पण तुमच्या लेखी मग इथे जे निरीक्षण मांडली गेली ती उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात खूप छान केलं का? मध्ये जर बोललं गेलं भ्रष्ट, आज बीजेपी मध्ये स्वतः पंतप्रधान मोदींनी म्हटलं की एनसीपी ही 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि आज ते सत्तेमध्ये बसलेत. आणि अजित पवार साहेब त्या दिवशी म्हणतात नुसते आरोप केलेले आहेत, अजून ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार असे जे आरोप आहेत ना त्याला काही. बर, मुंबईतल्या चर्चेमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा असतो का आणि तुम्हाला यावर नैतिक उत्तरं देता येतात का? काल जे तुमच्यासाठी भ्रष्ट होते ते आज तुमच्या सोबत असतात. नाही, असं आहे की भ्रष्टाचार त्यांनी केलाय ते सिद्ध झालेलं नाही, कोणी सिद्ध झालेलं नाही. आणि त्यात तो भ्रष्टाचार असं तुम्ही कसं बोलू शकता? आपण आरोप तर तुम्हीच लावत होतात. आरोप केलाय पण तो सिद्ध नाही झाला ना अजून. आरोप ज्याने आरोप केलेत आणि काही लोकांनी दुसऱ्याने आरोप केलेत, आम्ही आरोप केलेले नाहीयेत. भ्रष्टाचारचे आरोप तर काही आता जे आहेत शिवसेने त्यांनी केलेले आहेत. यावर एक उत्तर अजित पवारांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही द्या. वारंवार अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, लोकांना काही फरक पडतो का याचा? एक लक्षात ठेवायला पाहिजे की आदरणीय अजितदादांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले त्याचा एकही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे हे आरोप फक्त राजकीय कारणामुळे होत जातात, खरे आरोप झालेले नाहीत आणि ते अजून पूर्णपणे हे पण झालेले नाहीत. ठीक आहे, आपण आता आमचे सहकारी महेंद्र जोईल यांच्यापर्यंत जातोय आणि त्या निमित्ताने एकदा मुंबईकरांनाच विचारूयात, त्यांच्या लेखी भ्रष्टाचार हा मुद्दा असतो का? मतदान करताना ते भ्रष्ट व्यक्तीला निवडून देतात का? निवडून बरेच जण येतात हे राजकारणात आपल्याला दिसतं. मग असं काय होतं की लोक भ्रष्ट व्यक्तीला, गुन्हेगार व्यक्तीला निवडून देतात? आणि मुंबईच्या राजकारणात महेंद्र या वेळेला विचारायला हवं की लोक मतदान करताना भ्रष्टाचार करणारा माणूस आपल्या मतदानातून निवडतील का? नक्कीच प्रसाद सर, हा प्रश्न मला वाटतं तरुणांना विचारणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुणी पाहायला मिळतात. सर, काय सांगाल? भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. यावेळेस तुम्ही भ्रष्टाचारी किंवा काही त्याच्यावर आरोप असलेल्या व्यक्तीला मतदान करणार का? नाही, भ्रष्टाचारी असेल त्याला आम्ही मतदान 100% नाही करणार. दुसरी गोष्ट महायुती सरकार जे आता करतंय, मराठी माणसाला घर देणारं युती सरकारच आहे. चाहे वरळीचं असू दे, बीडीडी चाळीचं किंवा इकडे पत्रा चाळीचं असू दे. हा, त्याला भ्रष्टाचारी असणारा तुम्ही मतदान करणार का? पहिली गोष्ट, आमच्याकडे कोणते भ्रष्टाचारी राहिलेलेच नाहीयेत. जे आहेत ते गेले वॉशिंग मशीन मध्ये. जे आहेत ते वॉशिंग मशीन मध्ये गेले. सर, काय सांगाल? मुद्दा असा आहे की आज अजितदादांबद्दल बोलतात की बाबा त्यांनी भ्रष्टाचार केला. आज मुंबईची परिस्थिती बघा. मुंबईमध्ये इथे लोकप्रतिनिधी निवडून येतात जनतेना आणि ते नंतर बिल्डर बनतात. आणि आज तुम्ही परिस्थिती बघा, स्लम मध्ये 20-20 वर्ष एक प्रोजेक्ट होत नाहीये. बिल्डर लोक त्यांना पार्टनरशिप लागते. तुम्ही हा मुद्दा उचलत नाहीये. आता हे निवडून आलेले कोण आहेत, कुठच्या पक्षाचे आहेत ते विचार करा ना. नक्कीच काही महिला आहेत त्या ठिकाणी, त्यांनाही विचारूया काय वाटतंय. भ्रष्टाचारी व्यक्तींना तुम्ही मतदान करणार का? नाही, भ्रष्टाचारी व्यक्तींना आम्ही मतदान नाही करणार आम्ही.
या महिलांचंही वक्तव्य असंच आहे, काय सांगाल? नाही, मग मतदान करणारच नाही आम्ही त्यांना. नक्की या ठिकाणी काही महिला आहेत, काय सांगाल? नाही, आम्ही मतदान करणार नाही वाटतं. आम्ही पण मतदान नाही करणार भ्रष्टाचारांना. नक्कीच सर. प्रसाद सर, आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वांचं मत आहे की भ्रष्टाचारी जो उमेदवार असेल त्याच्यावर काही आरोप असेल अशा व्यक्तीला आम्ही मतदान करणार नाही. भ्रष्टाचाऱ्यांना मतदान करणार नाही असं थेट मतदार म्हणतायत, पण त्याचबरोबर एक आवाज गर्दीतून जरूर आला, एका बंगल्याचे 2 बंगले झाले कसे? या निमित्तानं आपल्याला चर्चेला सुरुवात करायची आहे. एका बंगल्याचे 2 बंगले होतात याच्यासाठी लोकही प्रश्न विचारतात, उत्पन्नाचं साधन काय? एक लक्षात घ्या, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रतिष्ठित होते आणि त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे त्यांची प्रॉपर्टी होती, बरोबर आहे. आता सर्वसामान्य माणसाकडे पण 2-2 फ्लॅट असतात, 2-2 जागा असतात. तो हा मुद्दाच होत नाही, लक्षात ठेवा. मुद्दा हा आहे तुमचा मुंबईचा, जो तुम्ही आता जो काढला एसआरएचा मुद्दा घ्या. या जोगेश्वरीमध्ये, या विधानसभेमध्ये जवळजवळ 56 प्रोजेक्ट प्रलंबित आहेत आणि निव्वळ पार्टनरशिपसाठी अडकलेले आहेत. 27,000 लोक विस्थापित आहेत आणि 17,000 लोकांना भाडं मिळालं नाही. लोक रस्त्यावर आहेत. बिलकुल, हा मुद्दाही महत्वाचा आहे, त्यावरही चर्चा करूयात. याच्यासाठी राज्य सरकारचं आणि खास करून भारतीय जनता पार्टी सरकारचं धोरण काय? तुमच्या लेखी मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली तर तुम्हाला या संपूर्ण परिसरात एकूणच मुंबईमध्ये रखडलेले SRA प्रोजेक्ट यावर काही भूमिका घेता येईल का? घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी विषय केलेला आहे की मुंबईमध्ये जे SRA जो प्रोजेक्ट आहेत, रखडलेले प्रोजेक्ट आहेत, ते प्रोजेक्ट कसे मार्गी लागतील याच्यावरती निर्णय घेतलेला आहे आणि ते लवकरात लवकर होईल महानगरपालिकेत. जी, इथे असा दावा केला जातोय की मुंबईच्या रखडलेल्या पुनर्विकासांच्या प्रकल्पांना लवकरात लवकर मार्गी लावलं जाईल. मला प्रश्न विचारायचा आहे, बऱ्याचदा असं होतं पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्तानं राहतं घर माणूस सोडतो आणि त्याला शहरातून बाहेर जावं लागतं. मराठी माणूस पुनर्विकास प्रकल्पाच्या मध्ये सुद्धा टिकून राहील यासाठी मनसेची भूमिका काय? पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये 15 वर्ष बाहेर राहिलेला माणूस मी इथे आहे. मी आज तुमच्या समोर बोललो. या मुंबईमध्ये आणि प्रामुख्याने जोगेश्वरीमध्ये अनेक पुनर्विकास प्रकल्प आहेत जे रखडलेले आहेत. दादांनी म्हटल्याप्रमाणे अनेक वर्ष भाडं मिळालं नाही, घराची शाश्वती नाही. या ठिकाणी असणारे सत्ताधारी आज खासदार आहेत. मागच्या 25-30 वर्ष इथे आहेत. त्यांच्या नाकाखाली हे सगळे प्रोजेक्ट रखडलेले आहेत. त्यांनी काही केलेलं नाही. इथे राहणारा मराठी माणूस, त्याच्या पाठीशी जर ते उभे राहिले नाही तर मराठी माणूस टेकेल कसा? या ठिकाणी पार्टनरशिप, प्रत्येक येणारा तो बिल्डर आहे त्याच्याबरोबर पार्टनरशिप नाही दिला तर प्रकल्प. या चर्चेला पुढे नेतो आणि मला आता तुम्ही सांगा, मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर कोणामुळे फेकला गेला? आपल्याला एकच प्रश्न करतो, पत्राचाळ आहे, त्या पत्राचाळचा मालक म्हणजे बनवणारा, ईडी लागून आतमध्ये जाणारा व्यक्ती, सकाळी जे भाषणमध्ये बोलत असतात ती मराठी माणसं कोणी घालवली? त्याचं प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. एक मुद्दा इथे उपस्थित झाला ज्याच्यासाठी आपल्याला उद्धव गटापर्यंत यायला हवं. पत्राचाळीतली मराठी माणसं बेघर कुणी केली? पत्राचाळ हा विषय माझ्यापर्यंत नाही आहे, बरोबर. पण मी तुम्हाला एक सांगतो, जोगेश्वरीचं उदाहरण, त्रिचरण सोसायटी, बरोबर आहे, जी झोपडपट्टी त्रिचरण सोसायटी जी MMRDच्या लेआउटवर आहे आणि गार्डन प्लॉटवर बसलेली आहे, त्या झोपडपट्टीच्या लोकांना लोकसभेला, विधानसभेला बोलवलं गेलं आणि त्यांना तुम्हाला बिल्डिंग देतो त्याच जागेवर असं सांगितलं गेलं. शिवाय खोटा GR काढण्यात आला. या मुद्द्याला पुढे नेऊयात. आता मुद्दा खरं तर ज्या पद्धतीनं पुनर्विकासाचा सुरू आहे त्याच्या पलीकडे जायला हवं आणि चर्चेला आपण आता मुद्दा घेतोय की मुंबईत बदलत्या पायाभूत सुविधा. मुंबईमध्ये मेट्रो आलेली आहे पण मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे संपलेले नाहीयेत. तुमच्याकडे या निमित्तानं लोकांना सांगण्यासाठी काय? मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आता जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी खरंच स्वागत करतो. आदरणीय अजितदादा असेल, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, जे प्रोजेक्ट गेले 15 वर्ष 20 वर्ष रखडलेले आहेत त्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये MMRD असू देत, त्याच्यानंतर म्हाडा असू देत, असे मोठे ज्या कंपन्या आहेत त्यांनी प्रोजेक्ट करायचे, मोठे आणि क्लस्टर प्रोजेक्ट करायचे. आता उदाहरणार्थ धारावी जरी आपण उदाहरण ठेवलं तर तीच भूमिका आज शिवाजीनगर हरिनगरच्या प्रोजेक्टला जवळजवळ 25 वर्ष झाली. त्याच्यानंतर गोणीनगरचा प्रोजेक्ट अजून चालू झाला नाहीये, 20 वर्ष झाली. त्याच्यानंतर
इंदिरानगरचा जो प्रोजेक्ट आहे तो 17 वर्ष झाली आणि या जोपर्यंत हे प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीत, लोकांच्या अपेक्षा आहेत किती दिवस 10 बाय 10च्या घरामध्ये राहावं, त्यांना कधी अपेक्षा होणार की मी एक सेल्फ कंटेन फ्लॅटमध्ये राहावं जाणार. म्हणून या शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका ठाम घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक भूमिका आज घेतली. आज प्रवीण दरेकर साहेबांना त्या ठिकाणी रिडेव्हलपच्या संदर्भामध्ये एक महामंडळ दिलं आहे आणि त्याचं मुख्य बनवलं आहे. त्या माध्यमातून आपण हे रिडेव्हलपमेंट पूर्ण करावेत. बिलकुल, मुंबईतले अनेक रखडलेले प्रकल्प आहेत जे पूर्ण झाले पाहिजेत. आता इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांपर्यंत मी टप्प्याटप्प्याने येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला फक्त आणि फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. आपण पटकन सांगायचंय की या स्थितीमध्ये तुमच्याकडे मुंबईला देण्यासाठी काय आहे. पटकन 1 मिनिटामध्ये आपलं उत्तर. मुंबईला देण्यासाठी पहिल्यांदा नागरीच्या सुविधा, प्राथमिक सुविधा आहे, पाणी, आरोग्य आणि कचरा सफाई, हे पहिल्यांदा याचा प्रिफरन्स व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा. आपल्याकडे असं आहे की कचरा सफाई आणि नागरी सुविधा होता येतच, पुन्हा रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत. हा एक विषय, महत्वाचा विषय मुंबईत आहे आपल्यासाठी. सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो मुंबईमध्ये जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा सुटला पाहिजे. आपली मेट्रो झालेली आहे पण मेट्रोमधून त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाहीये. ती कनेक्टिव्हिटी शासनाने आधी लगेच केली पाहिजे. पाण्याचा प्रश्न जो आहे, स्लम मध्ये पाण्यामध्ये फार 1 तास 2 तास पाणी येतं, त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि सर्वात मोठा प्रश्न जो आहे, 6.5 टन कचरा गोळा होतो आणि तो कचऱ्याच्या संदर्भात त्याचं विल्हेवाट व्हायला पाहिजे. ठीक आहे, शिवसेनेची भूमिका. सर्वप्रथम आपल्याला मी सांगून इच्छितो की जोगेश्वरीमध्ये एसआरचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न अतिशय ओमकारचा प्रश्न आहे तिथला. दुसऱ्या गोष्टी म्हणजे तो विषय झालाय. तुमच्याकडे मुंबईसाठी काय आहे ते बोला, फक्त जोगेश्वरी पुरतं ना. मुंबईसाठी पहिला रोड आहे, टॉयलेट आहेत, गटर आहेत, आणखी झोपडपट्टी मुक्त, हा सगळ्यात पहिला आम्ही नारा दिलेला आहे. तो नारा आपण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुती ही पुरं त्यांच्या दृष्टिकोनातून करण्यावर. ठीक आहे, धन्यवाद. शेवटच्या टप्प्यामध्ये मनसेच्याकडून. ट्रॅफिकचा एक मोठा विषय आहे, दुसरा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, खेळाची मैदानं पाहिजेत, लहान मराठी भाषा आहे त्याच्यासाठी असणाऱ्या शाळा आहेत, त्यांचे नूतनीकरण आणि ते मराठी मुलं तिकडे कशी आकर्षित होतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये आलात आणि त्याचबरोबर मतदारांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा इथे अनेक जण उपस्थित होते. त्यांनी आपल्या भावना मांडल्या. हा एक प्रयत्न आहे ज्या निमित्तानं आपल्याला लक्षात येतं की मुंबईमधली महानगरपालिकेची निवडणूक कशा पद्धतीनं वेगानं सरकतीये. मुंबईतल्या महानगरपालिकेतले मुद्दे कोणते आहेत, मतदार विचार काय करतोय, भाषा, भावना, अस्मिता या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे देण्यासारखं, घेण्यासारखं आणि मांडण्यासारखं काही आहे का, हे सगळंच आम्ही आपल्यापर्यंत आणलं. महानगरपालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये तूर्तास इथंच थांबूयात. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.